प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, उच्च शिक्षण घ्यावं आणि आयुष्यात यशस्वी व्हावं. पण शिक्षणाचा खर्च किती झपाट्यानं वाढतो आहे ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मागच्याच आठवड्यामध्ये एका पालकाचा फोन मला आला होता आणि ते म्हणाले की त्यांच्या मुलाचं ॲडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि ते खूप खुश होते. पण एज्युकेशन लोन होईल का हा त्यांचा प्रश्न होता. पण मित्रांनो, उद्याची अडचण टाळण्यासाठी आजच आपण SIPच्या माध्यमातून बचत सुरू करून आपल्या मुलाचं उच्च शिक्षण व त्याचं स्वप्न सहजरित्या आपण पूर्ण करू शकतो. मुलाच्या शिक्षणासाठी SIPची गुंतवणूक कशी फायदेशीर राहील ते आपण बघूयात. उदाहरणार्थ राहुल आणि काजल हे 2 मुलं आहेत. राहुलचं वय 5 वर्ष आहे आणि काजलचं वय 3 वर्ष आहे. राहुलला आणि काजलला प्रत्येकी 50-50 लाख रुपये खर्च म्हणजे टोटल 1 कोटीचा खर्च लागतो आहे. आणि राहुलचं एज्युकेशन कंप्लीट होण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी आहे आणि काजलचं 17 वर्षानंतर ते कॉर्पस लागणार आहे. इन्फ्लेशन आपण 6% अझ्युम केलं तर फ्युचर कॉस्ट राहुलसाठी 1,19,82,791 आणि काजलसाठी 1,34,63,864 अशी टोटल 2,54,46,655 एवढा कॉस्ट लागेल. जर आपण आपल्या रिटर्नला एक्सपेक्टेड ROI 12% राहुलसाठी आणि काजलसाठी 12% असं अझूम केलं तर राहुलसाठी मंथली SIP 23,916 आणि काजलसाठी 20,493 अशी टोटल SIP 44,409ची तुम्ही जर केली तर तुमचा कॉर्पस जो 2.5 करोडचा कॉर्पस आहे तो तुम्ही अचीव करू शकता. त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज घेण्यापेक्षा SIPमध्ये गुंतवणूक करा आणि तुमचं व तुमच्या मुलाचं स्वप्न साकार करा. धन्यवाद.